पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेला वारसा आपण जपला पाहिजे. अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले. अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण जपला पाहिजे असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाणे येथे केले. धनगर प्रतिष्ठान राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे शहरातील 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम ठाण्यातील मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे रुचिका शिंदे प्रमुख पाहुणे होत्या. या प्रसंगी ठाणे शहरातील 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सासरच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे व माहेरच्या वंशज प्रफुल्ल शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उद्योजक शंकर कोळेकर, समाजाचे ज्येष्ठ दिलीप कवितके, बाबासाहेब दगडे, भीमराव जानकर, निलेश खताळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला मंडळाचे अध्यक्ष माधवी बारगीर, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव तुषार धायगुडे, खजिनदार अनिल जरग, सल्लागार प्रसाद वारे, सूर्यकांत रायकर, सुनील रहिंसा, कार्यकारी सदस्य गणेश बारगीर, सुरेश भांड, राजेश वारे, उत्तम यमगर, संतोष बुधे, संतोष दगडे, उद्धव गावडे, महेश पळसे, प्रवीण शेंगडे, रमेश गलांडे, धनगर प्रतिष्ठानच्या महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड, खजिनदार भारती पिसे, सुषमा बुधे, सीमा कुरकुंडे, सोया भांड, स्मिता गावडे आदी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी संपूर्ण देशात विविध ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार केला, रस्ते बांधले, बारव उभारल्या, नदी घाट बांधले, अन्नधान्य उभे केले, असे लोकोपयोगी कामे केली. त्यांनी संपूर्ण आयुष्यात जनकल्याणासाठी समर्पित केले. त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण जपला पाहिजे असे मार्गदर्शन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी उपस्थितांना केले. त्यावेळी कोणत्याही प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध नसताना देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेले कार्य एक आदर्श आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील याची माहिती करून घेतली पाहिजे आणि त्यांचे विचार अनुकरण केल्यास त्यांना देखील त्यांचा पुढील आयुष्यात त्यांचा नक्कीच फायदा होईल असे यावेळी ॲडव्होकेट रुचिका शिंदे म्हणाल्या. समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, परंतु समाज पुढे गेला पाहिजे यासाठी झटणारी एकमेव संस्था धनगर प्रतिष्ठान असल्याचे गौरव उद्गार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे वंशज प्रफुल्ल शिंदे यांनी काढले. धनगर समाजासाठी नवनवीन कार्यक्रम राबवून समाजाला एकत्रित करण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे आणि दरवर्षी आपण ही पुण्यतिथीनिमित्त एक अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो. त्याचबरोबर 10वी 12वीच्या मुलांचा सत्कार देखील आपण करतो. आज देखील आपण या 10वी 12वीच्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. या कार्यक्रमाला अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज रुचिका शिंदे मॅडम, त्याचबरोबर प्रफुल्ल शिंदे हे देखील अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत. प्रफुल्ल शिंदे, त्याचबरोबर आपले उद्योजक आहेत शंकर कोळेकर, त्यानंतर दिलीप कवितके आणि आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते आपण या 10वी 12वीच्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. या सर्व कार्यक्रमाच्या मागचं आमचं एकच उद्देश आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे काही त्यांचं कार्य केलेलं आहे, त्यांनी जे काही समाजकार्य केलेलं आहे आणि त्यांनी जो काही वारसा आपल्या समाजाला दिलेला आहे, त्यांचा जो वारसा आहे तो कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही आमची धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. ॲडव्होकेट रुचिका शिंदे आणि आज धनगर प्रतिष्ठानच्या समारोहाला इकडे आम्ही एकत्र सगळे झालेलो आहे. आज देवी अहिल्याबाई होळकरांची 300 जी पुण्यतिथी आहे त्याच्याकरता मी इथे उपस्थित आहे आणि आज इथे जे मुलं आहेत 10वी 12वीचे त्यांना धनगर प्रतिष्ठानकडनं सन्मानित केलेलं गेलं. त्यांना प्रोत्साहन द्याकरता, त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता त्यांना मार्गदर्शन केलं गेलं. आमच्याबरोबर जे प्रतिष्ठानचे सगळे सदस्य आणि सगळे आणि दीपक सर आहे त्यांचं मी
धन्यवाद देते आणि आजचा प्रोग्राम खूप छान झाला. सगळ्यांना ह्याच्याकरता खूप अभिवादन. धन्यवाद.